हॅलो ऑल द ब्रेव्ह अँड स्मार्ट वन्स आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण जे आपला प्ले चालला आहे जॉन ऑफ आर्क, रिटन बाय जॉर्ज बर्नार्ड शॉ, तिथेच आपण पुढचा पार्ट वाचूया आणि बघूया की पुढे आता जेव्हा रॉबर्ट जे आहे पॉलेंजीची गोष्टी करून घेतो एकदा आणि त्याला कळतं की ही मुलगी काही मागे जाणार नाही, तर मग तो परत तिला बोलवतो. तर ह्याच्यानंतर काय त्यांच्यामध्ये गोष्टी होतात हे आपण आज वाचूया जॉन ऑफ आर्क या प्ले मध्ये. सो पोलेंजी कॉल्स अप जॉन. जॉनला बोलवतो तो. येस जॉन कम अप अँड जॉन एंटर्स. जॉन आत येते. पोलेंजी ग्रेवली बी सीटेड जॉन. ग्रेवली म्हणजे काय, सिरियसली, एकदम सिरियसली त्याशी म्हणतो की बी सीटेड, बसून जा जॉन. रॉबर्ट व्हॉट इज युअर नेम. आता रॉबर्ट तिच्याशी ऍज अ इंटरव्ह्यू टाईप घेतो की भाई तिचं काय आहे, कुठून आली वगैरे अशा टाईपचं. तर रॉबर्ट विचारतो व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. जॉन दे ऑलवेज कॉल्ड मी जेनी इन लॉरेन. हिअर इन फ्रान्स आय एम जॉन. द सोल्जर्स कॉल मी द मेड. तर ते नेहमी मला जेनी असं म्हणायचे, या नावाने बोलवायचे इन लॉरेन. तर लॉरेन जागेवरती जेव्हा मी आधी होते तिथे मला ते जेनी अशा नावाने पुकारायचे. हिअर इन फ्रान्स, इथे फ्रान्समध्ये आय एम जॉन, इथे फ्रान्समध्ये मी जॉन आहे. द सोल्जर्स कॉल मी द मेड. आणि सोल्जर्स जे आहे ते मला मेड या नावाने हाका मारतात, जे सैनिक आहेत ते लोक. रॉबर्ट हाऊ ओल्ड आर यू. आता तो विचारतोय की तुझं वय काय आहे, किती वर्षाची आहेस तू. 17, so they tell me. It might be 19, I don't remember. तर जॉन म्हणते की 17 असं ते लोक म्हणतात, म्हणजे की असं लोक मला सांगतात की 17 आहे. इट माइट बी 19, होऊ शकतं की 19 असेल. आय डोंट रिमेंबर, मला आठवण नाही. म्हणजे की याचा अर्थ काय झाला की तिला आपल्या बाबतीत एवढं माहिती की ती 17ची आहे की 19ची आहे. तर एवढी तिने आपल्या स्वतःच्या बारेमध्ये जानकारी नाही ठेवली, जे की मुली अक्सर जे आहे आपल्या बारेमध्ये सगळं नीट, ज्यांना सगळं माहिती असतं, पण ही मुलगी अशी नाहीये. Robert says, I suppose you think raising a siege is as easy as chasing a cow out of a meadow. You think soldiering is anybody's job. Raising a siege म्हणजे काय झालं, सराउंड फ्रॉम ऑल साइड्स अँड अटॅक. म्हणजे चारीकडनं जे आहे सराउंड करणं, घेरून आणि जे आहे कोणावरती अटॅक करणं, आक्रमण करणं. ठीक आहे, की चारीकडनं आपण घेरून घेतलं कोणाला आणि अटॅक करतो. जसं ते म्हणतात ना, पोलीसवाल्यांचा डायलॉग हिंदी फिल्म्स मध्ये असतं की तुम्ही चारों तरफ से घेर लिया गया है, अशा टाईपचं काही असतं. तर ते रेझिंग अ सीज. आता बघा, आय सपोज यू थिंक रेझिंग अ सीज, मला असं वाटतं की की तुला वाटतं, मला वाटतं की तुला असं वाटतं, तू असं सोचतेस की जे आहे रेझिंग अ सीज, कुणाला चारीकडनं घेरून आणि अटॅक करणं इज ॲज इझी एज चेजिंग अ काऊ आउट ऑफ अ मिडो. हे तेवढंच सोपं आहे जेवढं की एका काऊला, एका गाईला चेज करून, म्हणजे की तिचा पिछा करून तिला धरणं, कोणत्या मिडोमध्ये, कोणत्या शेतामध्ये, असं तुला वाटतं बहुतेक. यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडीज जॉब. काय तुला असं वाटतं की सोल्जरिंग, हे जे सैनिक बनणं, हे कुणाचंही जॉब आहे, कोणी पण करू शकतं. जॉन आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साइड. तर ती काय म्हणते, ती इतकी कॉन्फिडेंट आहे मुलगी की ती म्हणते की मला असं नाही वाटत की हे इतकंही काही कठीण काम असेल, जर देव जे आहे ते आपल्या बाजूला असतील तर. रॉबर्ट ग्रिमली. ग्रिमली म्हणजे काय, की हे परत म्हणजे सिरियसली तो म्हणतो, हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग. Have you ever seen them plundering, burning, turning the countryside into a desert? Have you heard no tales of their prince, who is the devil himself, or of the English king's father? आता तो तिला प्रश्न विचारतोय की काय तू या सगळ्या बाबतीत नाही ऐकलंयस कधी. पहिले म्हणतो तू, हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग. काय तू कधी पण इंग्लिशचे जे सैनिक आहेत, इंग्लिश सोल्जर्स आहेत, त्यांना लढताना बघितलंय. हॅव यू एव्हर सीन देम प्लंडरिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्रीसाइड इनटू अ डेझर्ट. काय तू त्यांना कधी पण प्लंडरिंग म्हणजे काय असतं, लूटिंग, लूटमार जे करतात, तर काय तू त्यांना कधी पण अशा प्रकारची लूटमार करताना, जळवताना आणि टर्निंग द कंट्री साइड इनटू अ डेझर्ट, आणि पूर्णच्या पूर्ण गावांना, बस्त्यांना जे आहे डेझर्ट म्हणजे की सगळ्यांना खतम करून अशा प्रकारे डेझर्ट बनवणं, म्हणजे रिकामा करून देणं, असं तू काय कधी बघितलंयस. हॅव यू हर्ड नो टेल्स ऑफ देअर प्रिन्स, हु इज द डेव्हिल हिमसेल्फ. काय तू कधीच कोणची कहाणी नाही ऐकली त्यांच्या प्रिन्सची, त्यांच्या राजकुमारची, जो की स्वतःच एक दानव आहे. और ऑफ द इंग्लिश किंग्स फादर,
किंवा जे इंग्लिश जे आहे किंग्स फादर, जे राजा आहेत, राजाचे जे वडील आहेत, त्यांचं काहीच तू नाही ऐकलंय काय कधी पण, की ते किती खतरनाक लोक आहेत, किती भयानक लोक आहेत सगळे, तू काहीच नाही ऐकलंयस कधी. यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वेअर. तर ती म्हणते की तुम्ही समजत नाहीये. आर सोल्जर्स आर ऑलवेज बीटेन बिकॉज दे आर फायटिंग ओनली टू सेव्ह देअर स्किन्स. And the shortest way to save your skin is to run away. But I will teach them all to fight for France. Then they will drive the soldiers before them like sheep. You and Polly will live to see the day when there will not be a single English soldier on the soil of France. तर ती इथे खूप म्हणजे की अशी उत्साहवर्धक गोष्ट म्हणते. ती म्हणते की तुम्हाला कळत नाहीये स्क्वेअर. आर सोल्जर्स, आमचे जे सोल्जर्स आहेत, आमचे जे सैनिक आहेत, ते नेहमी बीटेन म्हणजे नेहमी हारून येतात. कारण की ते जे आहे दे आर फायटिंग ओनली टू सेव्ह देअर स्किन्स. म्हणजे काय, टू सेव्ह देअर लाईफ, आपली लाईफ वाचवाय करता, आपली जान वाचवाय करता नेहमी ते लढतात. अँड शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू रन अवे. आणि त्याचा सगळ्यात इझी तरीका काय आहे, पळून जाणं. रन अवे म्हणजे पळून जाणं. आपल्याला जर आपल्याला वाचवायचं आहे तर आपण पळून जाऊ कुठून नाही. बट आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. पण मी त्यांना शिकवेन की कसं फ्रान्स करता, आपल्या देशाकरता लढायचं. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शीप. आणि त्याच्यानंतर ते लोक जे सोल्जर्स आहेत इंग्लिशचे, जे त्यांना शीप सारखे असे खदेडून देतील, जसं की भेड बकरी आहे असे खदेडून देतील. मी त्यांच्यामध्ये इतका उत्साह भरेन. यू अँड पॉली विल लिव्ह टू सी द डे वेन देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स. तर तुम्ही आणि पॉली ही गोष्ट पाहायला जिंदा राहिली, तुम्ही पाहाल आपले जितेजी ही गोष्ट जी मी म्हणते ती, जेव्हा एकही इंग्लिश सोल्जर, इंग्लिश सैनिक आपल्या जे आहे या फ्रान्सच्या धर्तीवरती नाही राहिले, एक सुद्धा. रॉबर्ट टू पॉलिंजी. आता रॉबर्ट ही गोष्ट ऐकून पॉलिंजीला म्हणतोय, दिस मे ऑल बी नॉनसेन्स पॉली, but the troops might just be inspired by it, though nothing that we say seems to put any fire into them. Even the dolphin might believe it, and if she can put some fire into him, she can put it into anybody. आता तो पॉलिंजीला काय म्हणतोय रॉबर्ट, तो म्हणतो की दिस मे ऑल बी नॉनसेन्स पॉली, की हे सगळं मूर्खतापूर्ण असेल, बहुतेक हे सगळं मूर्खतापूर्ण असेल पॉली. पण बट द ट्रूप्स माइट जस्ट बी इन्स्पायर्ड बाय इट. पण होऊ शकतं की जे आपले ट्रूप्स आहेत, जे सैनिक आहेत, हे सगळे ह्याच्याशी इन्स्पायर होऊन जाय, मोटिवेटेड होऊन जाय, त्यांना प्रेरणा मिळेल ह्याच्या गोष्टीशी. दो नथिंग दॅट वी से सीम्स टू पुट एनी फायर इन टू देम. हालाकी जे आहे नथिंग दॅट वी से, आपण असं काहीच नाही आपण जे म्हणतो, सीम्स टू पुट एनी फायर इन टू देम, असं वाटतं की त्यांच्यामध्ये काहीच वस्तू जे आहे फायरचा अर्थ इथे काय की त्यांना त्यांच्या आतमध्ये एक चिंगारी जळवणं, तसं तर काहीच नाही जे त्यांच्या आतमध्ये कोणतं असं चिंगारी जळवेल. पण होऊ शकतं की हिच्या गोष्टींनी त्यांच्यामध्ये काही ऊर्जा येऊन जाईल. इवन द डॉल्फिन माइट बिलीव्ह इट. होऊ शकतं की डॉल्फिन सुद्धा हिच्या गोष्टीवरती विश्वास करेल. अँड इफ शी कॅन पुट सम फायर इन टू हिम, आणि जर ही त्याच्यामध्ये काही जे आहे आग जळवायमध्ये कामयाब राहिली, आग जळवायमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काही जे स्पार्क आणण्यामध्ये, की त्याच्यामध्ये काही उत्साह येईल. शी कॅन पुट इट इन टू एनीबडी. तर ती कुणाही मध्ये काही अशा प्रकारचं उत्साहवर्धन करू शकते. रॉबर्ट टर्निंग टू जॉन, नाउ यू लिसन टू मी and don't cut in before I have time to think. Your orders are that you are to go to Chinon under the escort of this gentleman and 3 of his friends. तर रॉबर्ट आता जॉन, पहिले हे पॉलिंजीला म्हणाला, आता तो जॉन कडे पाहून म्हणतोय की आता तू ऐक, लिसन टू मी, आता माझी गोष्ट ऐक, अँड डोंट कट इट बिफोर आय हॅव टाइम टू थिंक. आणि मध्ये माझी गोष्ट काढशील नको, जिथवरी मी आपली गोष्ट पूर्ण नाही करत आणि मी आपली काही सोचू नाही लागत. युअर ऑर्डर्स आर दॅट, तुला आता मी अशी ऑर्डर देतो आहे, असा मी आदेश देतोय की तुला यू आर टू गो टू चिनॉन, तू चिनॉनला जाशीलच, तुला चिनॉनला जायचंय. अंडर द एस्कॉर्ट ऑफ दिस जेंटलमॅन, या एस्कॉर्ट म्हणजे की हा तुला घेऊन जाईल, ह्याच्या खालती तुला जायचंय. अँड 3 ऑफ हिज फ्रेंड्स, आणि ह्याचे 3 मित्र पण राहतील जे की तुझ्या बरोबर जातील. जॉन म्हणते रेडियंट क्लास्पिंग हर हँड्स, ओ थँक्यू स्क्वायर. जॉन काय खूप प्रसन्न होऊन जाते, आणि क्लॅस्पिंग हर हँड म्हणजे अगदी खूप खुशीने, म्हणजे असे तिचे हात असे होऊन जातात आणि खुशीने म्हणते थँक्यू, त्याला धन्यवाद करते की धन्यवाद स्क्वेअर. आता पहा ह्याच्या पुढे जे आहे थोडासा एक पार्ट बाकी आहे, तो पण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पूर्ण करूया. आता आपण आपला इंग्लिश वर्कशॉपचा पार्ट पाहूया. सो नाव वी विल कंटिन्यू विथ द क्वेश्चन नंबर 6 ऑफ इंग्लिश वर्कशॉप. Write any 3 points of similarity and 3 points of contrast
between any one of the Indian queens who led battles and Joan of Arc. पहा आता आपल्याला काय करायचं, जॉन ऑफ आर्क जी आपण आता वाचतोय की ती किती ब्रेव्ह, करेजियस आणि कुणाशी न भिणारी अशी होती, तर तिचा कोणी एक इंडियन राणी किंवा इंडियन महिलाशी आपल्याला काय कंपॅरिझन करायचंय. त्याच्यात आपल्याला 3 तर सिमिलॅरिटीज म्हणजे 3 त्यांच्या समानता सांगायच्या आणि 3 जे आहे कॉन्ट्रास्ट सांगायचे की काय असमानता आहे. तर आता बघा आपण ह्याच्यात राणी ऑफ झाशी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई जी होती तिचं आणि जॉन ऑफ आर्कचं आपण जे आहे कंपॅरिझन करू. सगळ्यात पहिले सिमिलॅरिटीज पाहू की त्यांच्यामध्ये काय समानता होती. बोथ फॉर यंग अँड ब्युटिफुल, ठीक आहे, दोघेच यंग होत्या आणि सुंदर होत्या. बोथ फॉर यंग अँड करेजियस, आणि अशाच प्रकारे दोघे यंग होत्या आणि करेजियस साहसी पण होत्या खूप. बोथ फॉट फॉर देअर किंगडम नेशन, आणि दोघांनीच आपल्या आपल्या किंगडम करता, राज्य करता किंवा राष्ट्र करता जे आहे त्याच्याकरता त्या लढल्या दोघी जणी. या सिमिलॅरिटीज होत्या. आता कॉन्ट्रास्ट बघा, जॉन ऑफ आर्क वॉज अनमॅरिड. जॉन ऑफ आर्क अनमॅरिड होती, जेव्हा की राणी लक्ष्मीबाई काय मॅरिड होती, ती लग्न झालेली होती. शी वॉज पुअर बिंग अ पीजन गर्ल, तर ती एका शेतकऱ्याची मुलगी होती. जॉन ऑफ आर्क म्हणून ती गरीब मुलगी होती, जेव्हा की राणी लक्ष्मी ती जी आहे ती तर मोठ्या घराची होती मुलगी. राणी लक्ष्मीबाई फॉट फॉर हर अडॉप्टेड सन अँड हर किंगडम. तर राणी लक्ष्मीबाई कोणाकरता लढली, आपले जे अडॉप्टेड मुलगा, जो तुम्ही दत्तक घेतलेला मुलगा होता त्याच्याकरता आणि आपल्या राज्याकरता लढली, आपल्या सिंहासनाकरता लढली. पण जॉन ऑफ आर्क फॉट फॉर हर नेशन, पण जॉन ऑफ आर्क जी होती आपल्या राष्ट्राकरता लढली पूर्ण. तिचं म्हणजे कोणत्याही ह्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं तरी सुद्धा ती लढली. अँड लेड द फ्रेंच आर्मी टू सव्हरल विक्ट्रीज, आणि फ्रेंच आर्मीला तिने काही विक्ट्रीज सुद्धा दिलावल्या, म्हणजे काही जितली सुद्धा होती. ड्युरिंग द 100 इयर्स वॉर, जेव्हा हे 100 इयर्सचा वॉर झाला होता, युद्ध झाला होता 100 वर्षाचा, तेव्हा ही काही युद्धही जिंकली होती. आता क्वेश्चन नंबर 7 आहे, राईट द समरी ऑफ अ पार्ट ऑफ द स्क्रिप्ट इन इनडायरेक्ट स्पीच इन 15 to 20 लाईन्स. ह्याच्यात पहा, तुम्ही पुस्तक मध्ये बघाले, बुक मध्ये तुमच्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये एक पर्टिक्युलर पार्ट दिलेला आहे, तर त्या पार्टचाच इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. तर मी इथे क्वेश्चनला शॉर्ट ठेवलंय, क्वेश्चन पूर्ण जे आहे ते तुम्ही बुकमध्ये बघाले. क्वेश्चन 7 आपण हे इनडायरेक्ट स्पीच जे करायचंय आपण डायरेक्टली त्याला बघूया. Wishing good morning to Captain Squire, John said that he was to give her a horse and armor and some soldiers and send her to the Dauphin. पहा, हे सगळी मिनिंग तुम्हाला माहितीच आहे. ह्याच्यात आपण बुक मध्ये जे वाचतोय प्ले आहे ते, त्याच्यात एकेकाचे डायरेक्ट सेंटेन्सेस आहेत, म्हणजे की कोण काय म्हणतंय, आपण याच्यात इनडायरेक्ट केलंय. ठीक आहे ना. तर गुड मॉर्निंग विश केलं तिने कॅप्टन स्क्वेअरला, आणि जॉन म्हणाले की ह्याला त्याला जे आहे तिला एक हॉर्स, एक आर्मर म्हणजे घालायचे जे असतात युद्धमध्ये घालायचे कपडे, आणि थोडे सोल्जर्स द्यावे लागतील, आणि सेंड हर टू द डॉफिन, डॉफिनला धाडावं लागेल. रॉबर्ट फेल्ट दॅट दॅट गर्ल वॉज इंडीड मॅड, तर रॉबर्टला असं फील झालं जसं की ती जी मुलगी आहे ती मॅड आहे, ती पागल आहे. सो ही आस्क्ड स्टीवर्ड व्हाय ही हॅड नॉट टोल्ड हिम अबाउट इट, तर म्हणून त्यांनी स्टीवर्डला विचारलं की स्टीवर्डनी त्याला तिच्या बाबतीत का नाही सांगितलं की ही तशी पागल मुलगी आहे. Hearing this, हे ऐकल्यावरती Stewart told him not to anger her and requested him to give her what she wanted. तर स्टीवर्ट काय म्हणाला होता तिला, स्टीवर्ट म्हणाला रॉबर्टला की तिच्यावरती रागवू नका आणि तिला जे हवंय ते देऊन द्या. After hearing his remark, Robert got furious and told John that he would send her back to her father with orders to put her under lock and key. पहा, जेव्हा आपण सेंटेन्स ते वाचत होतो जे बुक मध्ये आहे ते तुम्ही जर वाचलं त्याच्यात काय लिहिलं असतं की आय विल सेंड यू टू द लॉक अँड की, आणि अशा प्रकारे लिहिले. तर इथे काय केलं आपण, इथे पहा, दॅट ही वुड सेंड हर बॅक टू हर फादर, आय विल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स टू पुट यू अंडर लॉक अँड की, तर इथे आपण हर केलं हर जागी. बट जॉन वॉज कॉन्फिडेंट अँड टोल्ड दॅट ही थॉट ही वुड, बट इट वुडंट हॅपन दॅट वे. She further said that he said he would not see her, but there she was. हे जेव्हा तुम्ही वाचाले नेक्स्ट टाइम, तर तुम्ही काय करा, बुक उघडून बसा, म्हणजे बुक मध्ये तुम्ही जो ऍक्च्युअल जो सेंटेन्स आहे तो बघा आणि ह्याला बघा, दोघांना कम्पेअर करा, मग तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपण कन्वर्ट केलंय ह्यांना. कारण की एक एक सेंटेन्सला आपण कन्वर्ट केलेलं आहे ह्याच्यात. तर एक एक सेंटेन्स मध्ये काय काय कुठे कुठे चेंजेस केले आहेत, जसं की एक चेंज मी तुम्हाला आता सांगितलं की योरचं हर केलंय, अशा प्रकारे खूप जागी चेंजेस केलेत आपण.
Robert asked her if she was assuming that he would give her what she wanted. ठीक है. John confidently said that he would do so and continued that a horse would cost 16 francs. It was a big amount of money. जसं आता हा जो लाईन आहे ह्याच्यात काहीच चेंज नाही केलाय आपण. But she could save it on the armor. She didn't need beautiful armor made to her measure. इथे काय होतं, I don't need beautiful armor. तुम्ही जर सेंटेन्स वाचायला तर इथे काय, आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर, मेड टू हर मेजर. She could find a soldier's armor that would fit her well enough. She wouldn't want many soldiers and the Dauphin would give her all she needed to free Orleans. After hearing her, Robert was shocked and asked if she could free Orleans. She continued with confidence and told him that it was true and told him that only 3 men would be enough for him to send with her. Polly and Jack had promised to come with her. तर हे तुम्हाला लॉंग अँड टायरिंग वाटलं असेल, आय नो, पण जे आहे तुम्ही हे मी जसं सांगते तशा प्रकारे करायला एकदा बुक घेऊन बसाले आणि बुकचे जे सेंटेन्स आहेत ते पहा आणि त्याच्याबरोबर ह्याला कम्पेअर करत चला की कशा प्रकारे ह्याच्यामध्ये चेंज केलं गेलं आहे. तर म्हणजे तुम्हाला नीट प्रकारे कळेल. सो आज आपला सेशन इथेच फिनिश होतोय. आता नेक्स्ट सेशन आपला लास्ट सेशन आहे या चॅप्टरचा, कन्क्लुडिंग पार्ट आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये करूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.